सो कालच्या लेक्चरमध्ये आपण इकोलॉजीच्या काही टर्म्स बघितला होता. इकोटोन, निश, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स बघितलं होतं, म्हणजे तुमचं अडॅप्टेशन अँड व्हेरिएशन. त्याच्यानंतर परिसंस्थेवर किंवा इकोसिस्टमवर परिणाम करणारे घटक बघितले होते, लाईट, रेनफॉल, टेम्परेचर, अल्टिट्यूड, सॅलिनिटी एक्सेट्रा. आज आपण हे जे इकोसिस्टम्स आहेत, म्हणजे टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक, हे जे इकोसिस्टम्स आहेत ते थोडंसं डीप मध्ये बघूया, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. जे आपण टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक वगैरे जे बघितले त्याच्या डीप मध्ये जाऊन आणि अजून काहीतरी टर्म्स तुम्हाला नवीन बघायला मिळतील ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. मग इकोसिस्टम म्हणजे तुमचं ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल. ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल, आणि ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियलच्या मधली म्हणजे मॅनग्रोव्ह, म्हणजे जिथे पाणी आणि जमीन एकत्र येतात, म्हणजे ती थर्ड झाली तुमची मॅनग्रोव्ह किंवा खारफुटी ज्याला बोलतात, जिथे पाणी आणि जमीन एकत्र मिक्स होतात एकमेकांमध्ये. या 3 इकोसिस्टम्स आपल्याला डीप मध्ये बघायचे आहेत. जी टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे म्हणजे तुमचं इक्वेटोरियल फॉरेस्ट किंवा तैगा, टुंड्रा, जसं बर्फाच्या इथे इक्वेटर पासून बर्फामध्ये तुम्ही वर जाणार त्यावेळेस ते झोन्स किंवा इक्वेटरचा वेगळा झोन असतो, त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंध त्याचा वेगळा झोन असतो, आणि बर्फाच्छादित प्रदेशाचा वेगळा झोन असतो. ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल, कारण ते थोडंसं मोठं आहे आणि ते थोडंसं जॉग्राफीशी रिलेटेड पण येतं, त्याच्यामुळे ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार. आज ॲक्वेटिक आणि मॅनग्रोव्ह इकोसिस्टम आणि थोडंसं आपण पोल्युशन वगैरे त्या साइड मध्ये घेऊया. ओके, मग पहिलं आहे ॲक्वेटिक इकोसिस्टम. किंवा त्याला बोलतात जलीय परिसंस्था. त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत recording. लो सॅलिनिटी, मीडियम आणि हाय सॅलिनिटी, म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं क्षारतेचे प्रमाण. ओके, लो सॅलिनिटी असणे त्यालाच म्हणतात फ्रेश वॉटर. म्हणजे तुम्ही लेक्स वगैरे बघतात, मग फ्रेश वॉटर लेक, सलाईन लेक किंवा ब्रॅकिश लेक असं त्याला म्हणतात. लो सॅलिनिटी असेल त्यालाच फ्रेश वॉटर असं पण म्हणतात. मीडियम सॅलिनिटी म्हणजेच ब्रॅकिश. हे सगळे इंग्लिश टर्म्स आहेत, कारण हा एनसीईआरटी मधला डाटा आहे. ज्यावेळेस तुम्ही मराठी वाचाल त्याच्यामध्ये पण सेम आहेत, फक्त टर्म्स चेंज होतील मराठीमध्ये. ओके, लो सॅलिनिटी किंवा क्षारतेचं प्रमाण कमी असणे त्यालाच फ्रेश वॉटर असं म्हणतात. नॉर्मल फ्रेश वॉटर जे विहिरीमध्ये असतं किंवा नद्यांमध्ये असतं त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात क्षारता असते, फक्त जास्त नसते किंवा तुम्हाला जाणवण्या इतकी नसते, पण काही प्रमाणात क्षारता असते. ओके, म्हणून नदीतलं पाणी असेल कुठलं पण असेल ते गाळून उकळून असं पिलं जातं त्याची क्षारता कमी करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर मीडियम क्षारता मीडियम म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही,
त्यालाच ब्रॅकिश असं पण म्हणतात. मग जर लेक असेल किंवा सरोवर असेल त्याला ब्रॅकिश वॉटर लेक असं म्हणतात. ब्रॅकिश हा शब्द मीडियम सॅलिनिटी किंवा मध्यम क्षारता याला डिनोट करतो आणि हाय सॅलिनिटी म्हणजेच तुमचे मराईन किंवा समुद्री ज्याला आपण बोलतो. मग ते मराईन लेक्स असतात, काही समुद्राच्या किनारपट्टीच्या आजूबाजूला जे छोटे छोटे लेक्स असतात ज्याचं सॉल्टी पाणी असतं, खारट पाणी असतं, त्याला मराईन लेक्स असं म्हणतात. मग त्यांच्यामधली इकोसिस्टम कशी असणार ते मी तुम्हाला सांगणार. लो सॅलिनिटी म्हणजेच काय, ज्यावेळेस क्षारतेचे प्रमाण 5 पेक्षा कमी असते. पीपीटी म्हणजे पार्ट्स पर 1000, 5 पार्ट्स पर 1000 म्हणजे प्रत्येक 100 सलाईन किंवा 100 पार्ट्स सलाईन किंवा 100 पार्ट्स क्षारांमध्ये 5 पार्ट्स क्षारांचे असणे म्हणजेच लो सॅलिनिटी, कमी क्षारता, 5 पेक्षा कमी. पीपीटी म्हणजे पार्ट्स पर 1000, मग 1000 मधले 5 पार्ट्स किंवा 1000 भागामधला 5 भाग क्षारता असणे म्हणजे तुमचं फ्रेश वॉटर किंवा लो सॅलिनिटी. हाय सॅलिनिटी किंवा मराईन त्याला बोलतात मराईन वॉटर, ब्रॅकिश वॉटर आणि फ्रेश वॉटर. ओके, मराईन किंवा हाय सॅलिनिटी म्हणजे काय, ज्यावेळेस तुमची क्षारता असते 35 पेक्षा जास्त पीपीटी, म्हणजे 1000 मधले 1000 पार्ट्स मधले 1000 पार्ट मधले 35 पेक्षा जास्त पार्ट्स क्षारतेचे असणे त्यालाच बोलतात हाय सॅलिनिटी किंवा मराईन वॉटर ज्याला बोलतात समुद्री पाणी. मग समुद्रातलं पाणी जे असतं त्याचं क्षारता जी असते ती 35, 34 अशी डिपेंड्स. मग ज्याची 35 पेक्षा जास्त असते, 35 ऍव्हरेज, ज्यावेळेस मी तुम्हाला क्षारता शिकवलं होतं, ओशन हा टॉपिक शिकवलं होतं त्यावेळेस क्षारता शिकवलं असं. मग ऍव्हरेज क्षारता जी असते समुद्राची ती 35 असते. समुद्राची ऍव्हरेज सॅलिनिटी क्षारता असते ती 35 असते. मग त्या 35 पेक्षा जास्त झालं की हाय सॅलिनिटी होते. ओके, आणि मीडियम सॅलिनिटी किंवा ब्रॅकिश वॉटर म्हणजेच काय, ज्यावेळेस क्षारता 5 ते 35 च्या मध्ये असते. ओके, हे आकडे लक्षात ठेवायचे. लेस दॅन 5, मोर दॅन 35 आणि 5 to 35 पीपीटी पार्ट्स पर 1000. ओके, हे आहे क्षारतेच्या प्रमाणानुसार, सॅलिनिटीच्या प्रमाणानुसार ते लेक्स किंवा त्या पाण्याचे कसे डिव्हिजन होते ते. एवढं लिहून घ्या. त्याच्यानंतर एक मोठी डायग्राम काढून तुम्हाला समुद्री जीव कुठले खालच्या बेस पासून ते वरच्या पर्यंत काय काय त्यांची नावं आहेत ते मी तुम्हाला काढून देईन. आधी एवढं लिहून घ्या तुम्ही. आणि कंबाईनची ऍड आली आहे, जर तुम्हाला कोणाला माहित नसेल तर. कंबाईनची एक्झाम राज्यसेवा कंबाईन 26 फेब्रुवारी ऍड आलेली आहे, सो स्टडी करा. आणि त्याच्यानंतर अजून एखाद्या महिन्यात 1-1.5 महिन्यात फॉरेस्टची ऍड पण येऊ शकते. नेक्स्ट पुढच्या वर्षीची प्री येण्याची पण ऍड ची प्री येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे स्टडी कंटिन्यू ठेवा.
पार्ट्स पर 1000 म्हणजे प्रत्येक 1000 पार्टला किती पार्ट क्षारचे आहेत. मग प्रत्येक 1000 पार्ट्सला 5 पार्ट्स क्षारचे असतील किंवा 5 पेक्षा कमी असतील तर ते लो सॅलिनिटी फ्रेश वॉटर. 35 पेक्षा जास्त पार्ट्स क्षारतेचे असतील तर हाय सॅलिनिटी असं. ते पीपीटी लिहून घ्या, पार्ट्स पर 1000. मॅम एक प्रश्न होता विचारू. हा विचारा. मॅम आमचा सेकंड सब्जेक्ट आहे. एक सब्जेक्ट कंप्लीट झालाय पॉलिटीचा. हा तर हा सेकंडच चालू आहे. तर आमचं कंप्लीट होईल का तोपर्यंत? होऊन जाईल ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या साईडने, कारण हाफ तुमचा असतो तो सेल्फ स्टडी असतो, अर्ध्यापेक्षा जास्त सेल्फ स्टडी असतात. क्लासवाले ट्राय करतात शिकवायचे, जेवढं शिकवेल जेवढं होईल तेवढं. आय गेस आता माझा लेक्चर संपेल ना, माझ्या लेक्चरच्या ऐवजी दुसरा सब्जेक्ट कुठला तरी तुमचा स्टार्ट करतील नेक्स्ट. तुम्ही तुमच्या साईडने हे करायचं की तुम्ही स्टेट बोर्ड वगैरे वाचायला सुरुवात करून द्यायची, कारण स्टेट बोर्ड तुम्हाला टीचर शिकावू किंवा न शिकावू तुम्हाला ते वाचायचंच आहे. मॅडम ऍटलीस्ट तुम्ही म्हणजे आम्ही पूर्व हा प्री परीक्षेसाठी फक्त साठी आम्ही प्री साठी हा आम्ही स्टेट बोर्ड चांगलं करायला पाहिजे. स्टेट बोर्ड 100% करायचं पूर्ण. 6वी ते 12वीचे स्टेट बोर्ड, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स साठी जास्त गरज येत नाही, 11वीचं वाचू शकता. बट अदरवाईज हे जिओग्राफीचं जे मी सांगते किंवा हिस्ट्री आणि सायन्स, त्याचे तुम्हाला 6वी ते 12वीचे स्टेट बोर्ड वाचायचेच आहे. मग ऍटलीस्ट ट्राय करा की नेक्स्ट मंथ एंड पर्यंत तुमचं फर्स्ट रीडिंग तरी होईल. सोपे येते 6वी 7वीचे काय 50-60 पानांचे छोटे छोटे, तर त्या मुलांच्या हिशोबाने लिहिले गेलेले स्टेट बोर्ड आहेत. भूगोलाचे जर बघाल तर 6वी 7वी 8वी खूप इझी आहेत. म्हणजे तुम्ही हे सगळं झालेलं आहे तुमचं आता, मग तुमची ती रीडिंग फटाफट होणार. म्हणजे असं पण होतं की एक एक दिवसात लोक एक एक बुक उडवतात. सो जास्त काही हार्ड नाहीये. ट्राय करा की सगळे स्टेट बोर्ड तुमचे बाय दिस मंथ एंड होतील, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हवं तर रेफरन्स बुक घेऊ शकता. जिओग्राफीसाठी रेफरन्स बुकची सहसा गरज येत नाही, कारण जिओग्राफीचं जे आहे तो डाटा फिक्स आहे. रेफरन्स बुक मध्ये पण सेम आहे, स्टेट बोर्ड मध्ये पण सगळं कव्हर केलेलं आहे. ऑलमोस्ट सगळं कव्हर्ड आहे स्टेट बोर्ड मध्ये. ऍक्च्युली मॅम काय ना, माझं हे लास्ट इयर आहे. म्हणजे ओके. यानंतर मी PSI ची एक्झाम नाही देऊ शकत. अच्छा, लास्ट अटेम्प्ट आहे. लास्ट अटेम्प्ट नाही मॅम, ऍक्च्युली मी एक्स आर्मी आहे. मग ओके ओके तर माझं त्याच्यामध्ये 36 इयर पर्यंतच दिलेलं आहे. ओके 35. ओके. माझं 35 आता, मग 1 वर्षच बाकी आहे. अच्छा ओके ओके. मग ट्राय करा, थोडं रीडिंग स्पीड वाढवा तुमचा. ट्राय करा की तुमचे स्टेट बोर्ड पटापट कम्प्लीट होतील, आणि त्याचा नोट्स काढायचा प्रयत्न करा, कारण तेवढं सगळं पुन्हा एक्झामच्या आधी वाचणं म्हणजे हेक्टिक होणार. मग साइड बाय साइड ऍटलीस्ट जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला वाटतात, हे आता जिओग्राफीचं फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिलं असेल, आय होप तुम्ही लिहिलं असेल फर्स्ट लेक्चर पासून सगळं. मग ज्यावेळेस तुम्ही स्टेट बोर्ड वाचाल ना, त्यावेळेस टॉपिक वाईज वाचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वारे दिलेत, तर एखादा स्टेट बोर्ड तुम्ही घेता आणि वाऱ्यांवरचा चॅप्टर आहे, मग ते वाऱ्यांमध्ये जे ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिले त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला काय भेटतात स्टेट बोर्ड मध्ये, ते ह्या नोट्स मध्ये ऍड ऑन करा. म्हणजे तुम्हाला फायनल रिडिंगच्या वेळेस तुमचे कन्सॉलिडेटेड नोट्स बनतील सगळ्या. ओके कळालं मॅम, का? ओके मॅम, थँक्यू. हा, सिमिलरली तुमचा आता समजा पॉलिटी झालाय किंवा दुसरा एखादा सब्जेक्ट घेतील, तर त्याचा त्या टॉपिकचे स्टेट बोर्ड मध्ये काय डाटा दिलाय तो टॉपिक वाईज वाचायचं. म्हणजे ते जास्त वाचणं पण होत नाही, आणि ते रिपीटेड असतं, मग फटाफट होऊन जातं.
कारण वारे हा चॅप्टर ऑलमोस्ट 3 स्टेट बोर्ड मध्ये तरी वारे हा चॅप्टर असणार आहे. मग प्रत्येक स्टेट बोर्ड मध्ये वारे 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 मग ते एकदम फास्ट होऊन जाणार तुमचं. एक्स्ट्रा पॉइंट फक्त बघायचं कुठे दिसतोय का ते लगेच नोट्स मध्ये ऍड करायचं असं. मॅम एक विचारायचं होतं की आपण पहिलं रीडिंग नंतर क्वेश्चन पेपर की पहिले क्वेश्चन पेपर नंतर रीडिंग करायची? आधी क्वेश्चन पेपर बघा. आता हे तुमचा बेस क्लिअर झाला असेल, जिओग्राफीचा ऍटलीस्ट बेस तरी क्लिअर झाला असेल तुमचा. मग Yes, क्वेश्चन yes, पेपर कडे yes. जायचं की आयोगाने क्वेश्चन मध्ये आता वारे आहे तर कोणत्या कोणत्या वाऱ्यांबद्दल क्वेश्चन विचारलेत किंवा कसे क्वेश्चन विचारलेत. म्हणजे तुमचं इथे जे जे क्वेश्चन मध्ये मध्ये मी तुम्हाला चॅप्टर वाईज सांगते पण की हे आयोगाने विचारलंय, हे आयोगाने विचारले, तिथे आय होप तुम्ही स्टार मार्क करून ठेवले असतील. किंवा मग तुम्ही बघा, गो थ्रू करा क्वेश्चन्स, कारण तुम्हाला बेस आता क्लिअर आहे. तुम्हाला माहिती आहे की कुठे कुठे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग क्वेश्चन बघा आणि मग त्याच्यानुसार अजून फर्दर रीडिंग करा. ओके ओके. कोण विचारतंय प्रियंका? नॉन क्रिमिलियर नाहीये असं? प्रियंका काय प्रश्न आहे तुमचा? नॉन क्रिमिलियर नाहीये, मग ते फॉर्म भरताना नॉन क्रिमिलियरचा नंबर टाकायला लागतो ना फॉर्म मध्ये. मग कसं टाकणार? नाही टाकू मॅम शकत ते कारण नंतर नॉन क्रिमिनल नसलं ना तर ओपन मध्ये भरावं हा लागतं. हा ओपन तसं मध्ये मग तुम्हाला हा रिझर्वेशन वगैरे असं नाही मिळणार. मग ओपन मधून भरा, नो प्रॉब्लेम. जास्त काही कट ऑफ मध्ये फरक नसतो. ओपन ओबीसी वाल्यांचा ऑलमोस्ट सेम लागतो कट ऑफ. ओपन मधून भरा आणि थोडं लवकर भरा, आता काही 1-2च दिवस बाकी आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये काय काय येतं ते बघूया. हा समजा तुमचा समुद्र आहे. मग काही प्राणी जे असतात की समुद्राच्या तळाशी असतात, फार कमी जे असे बॅक्टेरिया की जे ऑक्सिजन शिवाय आणि सूर्यप्रकाशाशिवाय राहू शकतात, ते बॅक्टेरिया ते समुद्राच्या तळाशी असतात. मग हळूहळू वरती वरती करत करत काय काय येतं. मग जे समुद्राच्या तळाशी असतात त्यांना बेंथोस असं म्हणतात. या टर्म्स मराठी आणि इंग्लिश सेम आहेत, त्याच्यामुळे मराठी जरी बुक बघाल तरी सेमच टर्म्स मिळतील तुम्हाला. बेंथोस, बेंथोस म्हणजे जे बेसला असतात ते, जे बेसला असतात त्यांना बेंथोस असं म्हणतात. लिव्हिंग ऍट दी बॉटम. म्हणजे ज्यांना जे सूर्यप्रकाश व ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. ओके, हे झाले तुमचे बेंथोस. त्यानंतर असतं नेक्टॉन, NECTON. नेक्टॉन, नेक्टॉनची डेफिनेशन आयडियली अशी सांगितली आहे की जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकतात. मग काय असतं की जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध, ज्यांना स्वतःचा फोर्स असतो, म्हणजे तुमचे मासे है ना, मासे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकतात. मग त्याची डेफिनेशन टेक्निकली अशी त्यांनी केलेली की पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे. सोप्या शब्दात म्हणजे तुमचे मासे. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकणारे.
म्हणजे अगदी बेसला असतात ते बेंथोस असे असतात, जे बेसला राहतात प्राणी क्रिएचर्स. थोडेसे वरती किंवा मेन ज्या पाण्याच्या झोन मध्ये जे राहतात, जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध, म्हणजे पाणी तुमच्या ह्या डायरेक्शनने जात असेल तर माशांना काय, मासे कुठे पण कुठल्याही डायरेक्शन मध्ये जाऊ शकतात, खाली वर उजवीकडे डावीकडे. मग पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण ते जाऊ शकतात. त्यांना बोलतात नेक्टॉन्स. हे सगळे टेक्निकल टर्म्स आहेत जे विचारले जातात आयोगाला, जोडा लेवल मध्ये किंवा किंवा नॉर्मली पण स्टेटमेंट वाईज पण खूप वेळा विचारले गेलेत. मग नेक्टॉन म्हणजे प्राण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकणारे क्रिएचर्स, म्हणजेच तुमचे मासे. ओके. त्याच्यानंतर आहे प्लॅंक्टॉन. प्लॅंक्टॉन प्लॅंक्टॉन म्हणजे असे क्रिएचर्स की जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध नाही वाहू शकत, ज्यांना स्वतःचा फोर्स नसतो. म्हणजेच काय, तुमचे शेवाळ वगैरे जे असतं ते, तुम्ही स्कुबा डायव्हिंग करता ते असं ना झाडांसारखं काहीतरी असं कलरफुल कलरफुल कलरफुल, त्यांना प्लॅंक्टॉन असे म्हणतात. प्लॅंक्टॉन. शेवाळ ज्याला बोलतात कोरल्स, कोरल रीफ वगैरे एक्सेट्रा. सो प्लॅंक्टॉन म्हणजे काय, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू न शकणारे. मग त्याच्यामध्ये येणार तुमचे शेवाळ किंवा इतर काही समुद्री झाडं झुडपं किंवा बॅक्टेरियाज असतात की जे, शेवाळ म्हणजे शेवाळ ठीक आहे एक झाडाचा प्रकार आहे, पण शेवाळ सारखंच एक असतं ते म्हणजे कोरल. कोरल म्हणजे झाड आणि प्राणी यांच्या मधला एक पार्ट असतो, बॅक्टेरिया असतो एका प्रकारचा, की जो झाडांसारखा वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. मग ते कोरल, ते पण एका ठिकाणी स्थिर असतात, ते वाहत नाही. झाडांसारखाच प्रकार आहे पण त्याच्यामध्ये वाढणारा असतो तो बॅक्टेरिया वाढतो, असं ते कोरल असतं. झाड प्लस बॅक्टेरिया असं मिक्स. मग ते एका ठिकाणी स्थिर असतात म्हणून त्यांना एका ठिकाणी हे आहे तुमचे प्लॅंक्टॉन्स की जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकत नाहीत, ज्यांची जागा फिक्स असते, म्हणजे तुमचं शेवाळ किंवा कोरल. त्याच्यानंतर असतात पेरिफायटॉन. पेरिफायटॉन म्हणजे समुद्रातले जे झाड झुडप जे असतात त्यांच्या वरती जे प्राणी राहतात, छोटे 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 किडे, जे त्या झाडांना किंवा फांद्यांना वगैरे अटॅच असतात. पेरिफायटॉन. पेरीचा अर्थ असा असतो की दुसऱ्यावर अवलंबून राहणारे, आणि फायटॉन म्हणजे असे क्रिएचर्स ज्याला आपण म्हणू शकतो. पेरिफायटॉन जे, आता समजा समुद्रामधले असे काहीतरी असे झाडं वगैरे असतील, अशा वेली वगैरे असतात समुद्रामध्ये, मग या वेलींवर अटॅच जे असतात छोटे 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 छोटे, या समुद्रामध्ये ज्या वेली असतात किंवा छोटे छोटे झाडं जे असतात त्यांच्यावर अटॅच किंवा त्यांच्यावर गुजारा करणारे जे छोटे छोटे किडे असतात, कीटक असतात, त्यांना पेरिफायटॉन असं म्हणतात. ओके. छोटे कीटक की जे फांद्या किंवा पाने
यांना अटॅच असतात. ओके, आणि एक लास्ट टर्म आहे ती आहे न्यूस्टॉन. न्यूस्टॉन न्यूस्टॉन म्हणजे काय? आता समजा हा समुद्र आहे, म्हणजे इथे तुमचं बाहेरचं ऍटमॉस्फिअर आणि इथे आहे तुमचं खालचं ऍटमॉस्फिअर. मग असे काही कीटक असतात की जे हा जो ट्रान्झिशन झोन आहे तिथे म्हणजे पाण्याच्या वरती तरंगतात. तुम्ही बघितलं असेल एखादा पॉन्ड असेल किंवा टाक्या वगैरे असतात पाण्याच्या, मग त्या पाण्याच्या वरती तरंगणारे किंवा पाण्यावरती उड्या मारणारे काही किडे असतात, छोटे छोटे छोटे. त्यांना बोलतात न्यूस्टन, की जे हवा आणि पाणी यांचा जो ट्रान्झिशन असतो म्हणजे पाण्याच्या वर आणि हवेमध्ये असा त्या ठिकाणी असतात. म्हणजे असे या पाण्याच्या वरती असे तरंगतात छोटे छोटे किडे. आय डोंट नो तुम्ही बघितलं असेल की नाही, बट टाक्या किंवा ड्रम वगैरे असतात ना, ड्रम मध्ये पाणी साचतं, आता पाण्यावर किडे असे उड्या मारतात, मग ते त्यांना बोलतात न्यूस्टॉन. कुठे असतात ते? एअर आणि वॉटर इंटरफेस. ऍट एअर वॉटर इंटरफेस. एअर वॉटर इंटरफेस म्हणजे ही जी हा जो झोन आहे जिथे पाणी आणि हवा एकमेकांना मिळते, म्हणजे पाण्याचा वरचा झोन, त्या इंटरफेसला एअर वॉटर इंटरफेसला जे छोटे छोटे किडे असतात, छोटे कीटक, ऍट एअर वॉटर इंटरफेस त्याला बोलतात न्यूस्टॉन. ओके, ह्या टर्म्स विचारल्या जातात. बेन्थॉस. बेन्थॉस म्हणजे जे बेसला असतात, असे काही क्रिएचर्स, असे काही जीव जे बेसला असतात, समुद्राच्या बॉटम मध्ये राहतात, त्याला बोलतात बेन्थॉस, जे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. त्याच्यानंतर असतं नेक्टॉन. नेक्टॉन म्हणजे तुमचे मासे, असं डायरेक्टली लक्षात ठेवा. म्हणजे असं टेक्निकल तुम्हाला डायरेक्ट मासे, नेक्टॉन म्हणजे मासे असं काही देणार नाही. ही डेफिनेशन असं देईल की असे क्रिएचर्स, असे जीव जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकतात, म्हणजे ज्यांना स्वतःचा फोर्स असतो. ज्यांना स्वतःचा फोर्स असतो असे काही जीव. ओके, त्यानंतर असतात प्लॅंक्टॉन. प्लॅंक्टॉन म्हणजे तुमचा झाडांचा प्रकार बेसिकली, अगदी सोप्या शब्दामध्ये असेल तर. मग समुद्रामधली झाडं म्हणजेच शेवाळ किंवा कोरल. मग असे असे काही क्रिएचर्स जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहू शकत नाहीत, म्हणजे स्थिर असतात, स्थिर किंवा स्तब्ध असतात. ओके, त्यानंतर असं पेरिफायटन. पेरिफायटन म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडंट असणारे जीव, म्हणजे छोटे कीटक कीटक जे की त्या समुद्रातल्या फांद्या किंवा छोटे 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 शेवाळ वगैरे असतात त्यांना चिटकलेले असतात, किंवा त्यांचं जे हिरवं अन्न जे आहे सूर्यप्रकाश करून ते जे अन्न मिळवतात त्याच्यावर डिपेंड असतात, त्याला बोलतात पेरिफायटन. आणि त्यानंतर असतात न्यूस्टन्स, म्हणजे पाण्यावर तरंगणारे किडे, अगदी सोप्या शब्दामध्ये. मग असे छोटे कीटक की जे एअर वॉटर इंटरफेस म्हणजे पाण्याच्या वरती तरंगतात, तिकडे असतात. ओके, हे लिहून ठेवा, याचे टर्म्स विचारले जातात. ऑनलाईन स्टुडंट्सला दिसत नसेल वगैरे तर मला विचारा, मी रिपीट करते.
खालची टर्म आहे बेन्थोस, त्याच्यानंतर नेक्टॉन, त्यानंतर प्लॅन्क्टॉन, प्लॅन्क्टॉन नंतर आहे पेरिफायटॉन आणि न्यूस्टन. ते फोर्स लिहिलंय हा, फोक दिसतंय, स्वतःचा फोर्स असतो नेक्टॉनच्या इथे. झालं? ती डायग्राम वगैरे पण काढा बाजूला, म्हणजे तुम्हाला समजेल. नेक्टॉन म्हणजे तुमचे
मासे, बेंथॉस म्हणजे असे बेसला जे क्रिएचर्स असतात ते. त्यानंतर नंतर आपण पानातले काही झोन्स बघूयात, कोणते 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 आहेत ते. त्यानंतर पानातले काही झोन्स बघूया. म्हणजेच काय, ही समजा जमीन आहे, म्हणजे हा समुद्राचा डीपनेस किंवा डेप्थ आहे. हा जो झोन असतो जिथे तुमचा सूर्यप्रकाश जातो, सूर्यप्रकाश जाऊ शकतो, सूर्यप्रकाश इथे नाही जाऊ शकत. हा जो वरचा पट्टा आहे तिथे फक्त सूर्यप्रकाश जाऊ शकतो, म्हणून त्याला फोटिक झोन असं म्हणतात. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाऊ शकतो, फोटिक झोन. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाऊ शकतो. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही, म्हणजे हा जो झोन असतो खालचा, समुद्राच्या खालचा झोन, त्याला बोलतात अफोटिक झोन. अफोटिक झोन, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही. ओके, मग फोटिक झोन आणि अफोटिक झोन एकदा क्वेश्चन विचारला होता. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जमीन आणि पाणी तुमचे मिक्स होते, म्हणजे इथे तुमची जमीन पण आहे आणि पाणी पण आहे, म्हणजे समुद्राचा अगदीच कडेचा जो भाग आहे समुद्र किनाऱ्याच्या नंतरचा, जिथे तुम्ही चालत चालत जाऊ शकता, हा जो झोन असतो जिथे जमीन आणि पाणी मिक्स असते, जमीन आणि पाणी, त्याला लिटोरल झोन असं म्हणतात. लिटोरल झोन असं म्हणतात. लिटोरल झोन म्हणजे जिथे जमीन आणि पाणी दोन्ही असतं. या भागात फक्त पाणी आहे, या भागात जमीन आणि पाणी दोन्ही आहे, आणि त्याच्या आधीच्या भागात फक्त जमीन असणार. मग ज्या ठिकाणी जमीन आणि पाणी दोन्ही असतात त्याला त्या भागाला लिटोरल झोन असं म्हणतात. आणि ज्या भागात पूर्ण पाणी असतं त्याला बोलतात पॅलाजिक झोन. फक्त पाणी, त्याला बोलतात पेलाजिक झोन. ओके, ह्या काही टर्म्स आहेत त्या फक्त लक्षात ठेवायच्या. इथे ज्या ठिकाणी पाणी आहे आणि थोडाफार सूर्यप्रकाश आहे त्याला मिक्स्ड झोन असं म्हणतात. ओके, जमीन आणि पाणीच्या भागाला फोटिक झोन असं म्हणतात. पाण्याच्या आतमधल्या भागाला अफोटिक झोन असं म्हणतात. ओके, जमीन आणि पाणी जिथे आहे तिथे लिटोरल झोन, फक्त पाणी आहे तिथे पॅलाजिक झोन, आणि फोटिक आणि अफोटिकच्या मधला जो झोन असतो त्याला बोलतात मिक्स्ड झोन. हा जो स्लोप वाला जो एरिया आहे ना, हा असा स्लोपचा जो एरिया आहे ना, म्हणजे एवढी हाईट वाला, त्याला बोलतात मिक्स्ड झोन. ओके, फोटिक आणि अफोटिकच्या मधला झोन त्याला बोलतात मिक्स्ड झोन. ओके,
त्यानंतर एक बघूया डिझॉल्व्ड ऑक्सिजन, पाण्यामधलं ऑक्सिजन. डिझॉल्व्ड ऑक्सिजन किंवा पाण्यात ऑक्सिजन कसं असतं ते. ओके, मग ऑक्सिजन एकतर हवेमध्ये असू शकतं किंवा पाण्यात असू शकतं, बरोबर. हवेमध्ये, पाण्यामध्ये ऑक्सिजनचं असतं ते 10 पार्ट्स असतं. म्हणजे जेवढं ऑक्सिजन हवेमध्ये उपलब्ध आहे त्याचा फक्त 10 पार्ट्स. हवेमध्ये 150 पार्ट्स. म्हणजे हवेमध्ये टोटल ऑक्सिजन जे असतं ते, म्हणजे तुमचं हवेमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यातलं 150 पार्ट्स जे असतं ते हवेमध्ये ऑक्सिजन असतं. आणि या 150 पार्टचे फक्त 10 पार्ट्स म्हणजे तुमचं पाण्यामधलं ऑक्सिजन. पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी असतं. ते पण जो वरचा जो झोन असतो त्या भागामध्ये फक्त ऑक्सिजन असतं. जसं जसं खाली जाणार तसं तसं ऑक्सिजनचं प्रमाण किंवा ऑक्सिजनची मात्रा कमी कमी होत जाते. मग पाण्याचा जो फक्त वरचा लेअर जो असतो, शॅलो पार्ट जो असतो, त्या भागामध्ये ऑक्सिजन असतं. म्हणजे जेवढं ऑक्सिजन तुमचं हवेमध्ये ऑलमोस्ट 150 पार्ट्स, त्याच्या फक्त 10 पार्ट्स ऑक्सिजन हे पाण्यामध्ये असतं. म्हणजे फार कमी ऑक्सिजन असतं. ओके, आणि त्यानंतर एक टर्म बघूया, ती आहे विंटर किल. विंटर किल माहिती आहे का कोणाला काय आहे? नाही माहिती. विंटर किल म्हणजे काय, तुम्ही बर्फाच्या ठिकाणी किंवा असं मूवी मध्ये बघितलं असेल की जो समुद्र असेल किंवा जो पाण्याचा भाग आहे तिथे वरती बर्फ जमतो आणि खाली पाणी असतं. म्हणजे असा समुद्र आहे तुमचा बर्फाच्या ठिकाणी, तिथे वरती असं शीट जमते बर्फाचं, असा लेअर जमतो बर्फाचा, आणि त्याच्या खाली काही काही वेळेस जीव असतात, मासे असतात. ओके, मग हे मासे एका पॉइंट पर्यंत जगू शकतात जोपर्यंत त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे. पाण्यामध्ये पण ऑक्सिजन असतं, पण ते ऑक्सिजन घेणार, कार्बन डायऑक्साईड सोडणार. मग एक पॉइंट असा येईल की ते सगळं ऑक्सिजन संपून जाईल. म्हणजे तुमचं पाण्यातलं ऑक्सिजन एका पॉइंटला संपणार आणि या बर्फाच्या लेअरमुळे सूर्यप्रकाश पण ब्लॉक केला जाणार. सूर्यप्रकाश जो आहे तो पण ब्लॉक होणार. का? कारण अशी बर्फाची शीट तयार होते, ट्रान्सपॅरंट नसतो तो बर्फ, व्हाईट कलरचा असा लेअर बनतो, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जो आहे तो परावर्तित केला जातो, पाण्यामध्ये येत नाही. एका पॉइंटला असं होतं की पाण्यातलं ऑक्सिजन आहे ते पण संपणार आणि त्याच्यानंतर त्या माशांची डेथ होणार. कारण माशांना जगण्यासाठी काय, सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन लागतं. मग सूर्यप्रकाश तर ऑलरेडी ब्लॉक झालाय आणि ऑक्सिजन पण एका पॉइंटला संपणार. मग ज्यावेळेस सूर्यप्रकाश पण नाही, ऑक्सिजन पण नाही, त्यावेळेस त्या माशांची डेथ होणार. त्यालाच बोलतात विंटर किल. विंटर किल, थंडीच्या दिवसामधलं तो शब्द विंटर किलच आहे, मराठीमध्ये पण सेम आहे. त्याला बोलतात विंटर किल. विंटर किलवर पण एकदा क्वेश्चन विचारला होता. विंटर किल म्हणजे काय? मग थंडीच्या दिवसात किंवा बर्फाळ प्रदेशात दोन्ही वेळेस होतं. थंडीच्या दिवसात पण जर अगदी तुम्ही जम्मू काश्मीर वगैरे ह्या रिजन मध्ये गेला तर बर्फ जमतो, मग त्या पाण्याच्या वरती बर्फ असतो. थंडीच्या दिवसात किंवा बर्फाच्या प्रदेशात हे विंटर किल अनुभवायला मिळतं. ओके, हे 3 टर्म्स आहेत. एक हे झोन्स लक्षात ठेवा, लिटोरल झोन आणि पॅलाजिक किंवा पेलाजिक झोन, त्यानंतर फोटिक झोन आणि अफोटिक झोन. मग फोटिक आणि अफोटिकच्या मधला असतो तो असतो मिक्स्ड झोन. ओके, त्यानंतर डिझॉल्व्ड ऑक्सिजन, हवेमध्ये किती आहे, पाण्यामध्ये किती आहे. हवेमध्ये जास्त ऑक्सिजन असतं, पाण्यामध्ये त्याच्या फक्त 10 पार्ट्स किंवा 10% आपण बोलू शकतो, 10 पार्ट्स ऑक्सिजन असतं. आणि विंटर किल म्हणजे थंडीच्या दिवसात किंवा बर्फाच्या प्रदेशात वरती बर्फ साचतो आणि खाली मग माशांची डेथ होते, त्याला बोलतात विंटर किल. ओके,
ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाऊ शकतो त्याला बोलतात फोटिक झोन. फोटोसिंथेसिस असतो ना, प्रकाश संश्लेषण. मग ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश किंवा प्रकाश जाऊ शकतो त्याला फोटिक झोन. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही म्हणजे समुद्राच्या डीप मधली जागा त्याला बोलतात अफोटिक झोन. हा जो स्लोप वाला एरिया आहे की जिथे सूर्यप्रकाश आहे पण थोडासाच आहे त्याला बोलतात मिक्स्ड झोन. फोटिक प्लस अफोटिक, त्या दोघांमधला झोन म्हणजे मिक्स्ड झोन. त्यानंतर ज्या ठिकाणी हे फोटिक झोन आहे ती असं आहे, उभं असं बायफर्गेशन आहे. आणि लिटोरल आणि पॅलाजिक आहे ते आडवं बायफर्गेशन आहे. म्हणजे हा आडवा जो भाग आहे जिथे जमीन आणि पाणी दोन्ही आहे त्याला बोलतात लिटोरल झोन. ज्या ठिकाणी फक्त पाणी आहे त्याला बोलतात पॅलाजिक झोन. म्हणजे हे असं आडवं बायफर्गेशन आहे आणि हे उंची वाईज किंवा हाईट वाईज मग फोटिक आणि अफोटिक असं. हवं तर लिहून घ्या, हे हाईट वाईज आणि हे ब्रेथ वाईज असं. उंचीनुसार आणि लांबीनुसार.
विंटर किलच्या इथे थोडी स्टेटमेंट लिहून घ्या. थंडीच्या दिवसात किंवा बर्फाच्या प्रदेशात हे अनुभवायला मिळतं. समुद्राच्या पाण्यावर ज्यावेळेस बर्फ साचतो त्यावेळेस सूर्यप्रकाश ब्लॉक केला जातो. काय बोलतात ब्लॉक करण्याला? बंदिस्त नाही, ब्लॉक करणे इज डिफरंट. जो सूर्यप्रकाश ब्लॉक होतो आणि ऑक्सिजन पण हळूहळू कमी होणार पाण्यातलं, त्यामुळे माशांची डेथ होते. रोखून ठेवणे, हा, सूर्यप्रकाश रोखून ठेवला जातो किंवा ब्लॉक केला जातो. झालं? हे झालं तुमचं अक्वॅटिक इकोसिस्टम. मग काय काय त्याच्यामध्ये बेस पासून वरपर्यंत कोणते कोणते जीव किंवा क्रिएचर्स येतात ते, त्याच्यानंतर हे झोन्स, फोटिक, अफोटिक, लिटरल आणि पॅलेजिक, डिझॉल्व्ड ऑक्सिजन, विंटर किल, हे काही टर्म्स आहेत ते लक्षात ठेवा. जे मगाशी न्यूस्टन, बेंथोस, नेक्टॉन्स एक्सेट्रा ते सांगितले ते टर्म्स पण लक्षात ठेवा कारण ते विचारले जातात. त्यानंतर आपण वेटलँड इकोसिस्टम बघूया. जी टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे ती थोडीशी मोठी आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रदेश वगैरे करायला लागतात. ते पूर्ण सेपरेट लेक्चर मध्ये घेईन उद्याच्या. आजच्या लेक्चर मध्ये वेटलँड इकोसिस्टम आणि अजून एक पुढचा टॉपिक घेऊया. ब्लू चालतोय का? वेटलँड इकोसिस्टम किंवा दुसऱ्या शब्दात खारफुटी किंवा दलदल, दलदलीची परिसंस्था वेटलँड इकोसिस्टम असं म्हणतात. मग वेटलँड म्हणजे जो ट्रान्झिशन झोन काल तुम्हाला सांगितलं, जमीन आणि पाणी याचा मधला जो ट्रान्झिशन झोन असतो, इथे आहे तुमची जमीन, इथे आहे पाणी किंवा समुद्र, आणि ह्यांच्या मधला जो ट्रान्झिशन झोन त्याला बोलतात वेटलँड्स. वेटलँड म्हणजे ओली
जमीन बेसिकली. मग तो जमिनीचाच पार्ट असतो पण ती जमीन ओली असते म्हणून त्याला वेट लँड असं म्हणतात. ओके. मग ह्या जमिनीमध्ये पाणी असतं पण ते खारट पाणी असतं, फ्रेश वॉटर नसतं. समुद्राचं पाणी असतं, खारट पाणी असतं. त्याचं एक खासियत म्हणू शकतो आपण, खारट पाणी किंवा त्याला बोलतात सलाईन वॉटर. म्हणजे झाडं या जमिनीमध्ये उगतात, या वेटलँड्स मध्ये जी झाडं उगतात ना, ती काही झाडं असतात की जी खारट पाण्याला रेझिस्ट करतात किंवा सॉल्ट वॉटरला रेझिस्ट करतात. त्याच्यामध्ये एक छोटे छोटे हे म्हणू शकतो आपण, माणसामध्ये ग्लँड्स असतात तसं त्यांच्यामध्ये पण ग्लँड्स असतात. मग ते ग्लँड्स काय करतात, सॉल्ट काढून टाकतात त्या पाण्यातलं आणि फक्त फ्रेश वॉटर त्यांचे मुळं आत घेतात. त्यांच्या मुळांशी ते ग्लँड्स असतात, जेणेकरून फक्त फ्रेश पाणी त्या झाडामध्ये जाणार आणि सॉल्ट किंवा क्षार जे आहे ते तिथेच बाहेर राहणार. मग त्यांना बोलतात वॉटर किंवा सॅलिनिटी रेजिस्टंट प्लांट्स. सॅलिनिटी रेजिस्टंट प्लांट्स म्हणजे क्षारता रेजिस्ट करणारे किंवा रोखून धरणारी झाडं. मग फक्त फ्रेश पाणी आत घेतात आणि सॉल्ट जे आहेत ते बाहेरच ठेवतात. ओके. मग हे खारफुटी किंवा हा जो ट्रान्झिशन झोन जो असतो, पाण्याची हे बघा जमिनीची डेप्थ जी असते किंवा जमिनीचा बेस आपण 0 पकडतो. पाण्याची डेप्थ जी असते ती खूप डीप मध्ये, मग तुम्हाला सांगितलं 600 मीटर, 1100 मध्ये पार 1000 मीटर पर्यंत, 1 किलोमीटर 2 किलोमीटर खाली येतं. हा जो ट्रान्झिशन झोन जो असतो ना, त्याची डेप्थ 6 मीटर असते. डेप्थ म्हणजे तो अगदी जमिनीच्या बेसला पण नसतो आणि अगदी पाण्याचा खोल पण नसतो. त्याला त्याची स्वतःची डेप्थ असते आणि ती डेप्थ असते 6 मीटर. त्यावेळेस त्याला वेटलँड असं म्हणतात. म्हणजे पूर्ण ती तुम्ही पाय ठेवला तर तुमचा पाय पूर्ण आत जाणार इतकी ती जाड दलदल असते. मग त्याची डेप्थ असते 6 मीटर. ओके. मग कोणते कोणते हे जे वॉटर रेजिस्टंट प्लांट्स असतात किंवा त्यांनाच बोलतात, एक असतात हॅलोफाइट्स आणि एक असतात हायड्रोफाइट्स. प्लांट्स नेहमी 2 प्रकारचे असतात. एक असतात फोबिक, हायड्रोफोबिक किंवा हॅलोफोबिक. फोबिक म्हणजे काय की फोबिया असतो ना, कोणाला उंचीचा फोबिया असतो, कोणाला पाण्याचा फोबिया असतो. म्हणजे फोबिया म्हणजे की त्याच्यापासून ते नाही आवडत एखादी गोष्ट किंवा त्याच्या संपर्कात आलं की त्रास होणार. मग एक असतात एक असं हॅलोफोबिक म्हणजे अशी झाडं की जे समुद्राच्या ठिकाणी नाही जगू शकत. हॅलो हा शब्द जो आहे ना, तो सॅलिनिटीला डिनोट करतो. हॅलो हा जो वर्ड आहे ना, क्षारता किंवा सॅलिनिटीला डिनोट करतो. मग जर एखादं झाड हॅलोफोबिक असेल म्हणजे जे क्षारतेच्या ठिकाणी नाही वाढू शकत. एक असतं की हॅलोफाइट म्हणजे असे झाड की जे क्षारतेच्या ठिकाणी वाढू शकतात. 2 ऑपोजिट वर्ड्स आहेत, हॅलोफोबिक आणि हॅलोफाइट. हॅलोफोबिक म्हणजे क्षारतेच्या ठिकाणी न वाढू शकणारे, हॅलोफाइट म्हणजे क्षारतेच्या ठिकाणी वाढू शकणारी झाडं. क्षारतेच्या ठिकाणी वाढू शकणारे झाडं म्हणजे तुमची सुंदरी, ज्याच्यावरून तुमचं सुंदरबन वगैरे येतं, अशी काही छोटी झाडं असतात. ओके. आणि काही असतात हायड्रोफाइट्स म्हणजे अति जास्त पाण्यामध्ये पण टिकणारी झाडं. काही झाडं असतात की ज्यांना अति जास्त पाणी झालं, जसं ना गहू, ज्वारी, बाजरी, मका, मध्ये अति जास्त पाऊस पडला की ती झाडं मरतात. मग काही झाडं असतात की ज्यांना जास्त पाणी दिलं तर ते त्रास होतो. पण या ठिकाणी जी झाडं उगतात त्यांना अति जास्त पाणी झालं तरी त्रास होत नाही, म्हणून त्याला बोलतात हायड्रोफाइट्स, अति जास्त पाण्यामध्ये जगणारी झाडे. मग कधी जर समुद्राची लेवल वाढली किंवा भरती वगैरे आली तर पार जमिनीपर्यंत पाणी येतं. म्हणजे हा जो ट्रान्झिशन झोन मध्ये पूर्ण पाणीच पाणी भरतं आणि अगदी जमिनीपर्यंत भरतीच्या वेळेस.
मग त्या ठिकाणी पण तग धरून ठेवणारी झाडं म्हणजेच हायड्रोफाइट्स. अति जास्त पाण्यात टिकून राहणारी झाडे. अति जास्त पाण्यात टिकून राहणारी झाडे म्हणजेच हायड्रोफाइट्स. हायड्रो म्हणजे पाणी या टर्मला डिनोट करतं. टिकून राहणार म्हणजे ते चालणार, पाणी चालतं या अर्थाने. ओके. मग हा जो भाग असतो ट्रान्झिशनचा जो एरिया आहे, तिथे कोणतं पीक घेतलं जातं, की तुम्ही बघत असाल मूव्हीज मध्ये किंवा कुठे, मग पार चिखलापर्यंत पाणी जातं, मग ते एक 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 त्याचं रोप काढतात. तांदूळ. येस. पाण्याच्या भागामध्ये जास्त पाण्याच्या ठिकाणी कोणतं पीक घेतलं जातं? तांदूळ. त्यालाच पॅडी कल्टिवेशन असं पण म्हणतात. पॅडी कल्टिवेशन. पॅडी म्हणजेच तांदूळ. ओके. त्यानंतर या वेटलँड्स किंवा या खारफुटीचे ऍडव्हान्टेजेस काय काय असतात? हा, दुसराच पेन घेते. वेटलँड्सचे ऍडव्हान्टेजेस काय असतात? एक असतं की वॉटर लेवल, ग्राउंड वॉटर लेवल, म्हणजे ज्या ठिकाणी समजा राजस्थानचा एरिया आहे त्या ठिकाणी ग्राउंड वॉटर लेवल जी असते ती खाली गेलेली असते. म्हणजे तुम्ही खूप डीप विहीर खणली तरी पण कदाचित पाणी लागत नाही. जर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी गेलात, समुद्राच्या ठिकाणी गेलात, तर कोकणामधली समजा घरं असतील तर विहीर खणायला घेतली तर लगेच पाणी लागतं त्याला. मग ती जी लेवल असते जिथे तुमचं ग्राउंड वॉटर असतं त्याला बोलतात ग्राउंड वॉटर लेवल. मग हा दलदलीचा एरिया काय करतो, ती ग्राउंड वॉटर लेवल मेंटेन करतो. कारण त्याच्यामध्ये दलदलीचा माती असते, माती जी असते दलदल म्हणजे ती पाणी रोखून ठेवते स्वतःमध्ये. जरी ओहोटी आली तरी ती माती मॉइश्चर्ड असते, भरती आली तरी ते अति जास्त पाणी होऊन देत नाही. का? कारण ते पाणी जे आहे त्या जमिनीमध्ये मुरतं, खाली मुरतं, म्हणून ते ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती मेंटेन केली जाते. मग तो त्याचा फायदा आहे वेटलँड्सचा. ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती मेंटेन केली जाते. त्यानंतर आहे, आपण बघितलं काल, की हा जो झोन असतो याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त असते. ट्रान्झिशन झोन मध्ये, त्याला इकोटोन काल शब्द वापरला होता, की ट्रान्झिशन, जमीन आणि पाण्याच्या मधला झोन, ट्रान्झिशन झोन, त्यालाच इकोटोन असं बोलतात. म्हणजेच वेटलँड फॉर एक्झाम्पल. मग त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त असते. बायोडायव्हर्सिटी जास्त असते. त्यानंतर फ्लड कंट्रोलिंग साठी ही जागा महत्वाची. जर अगदी पूर वगैरे आला, जमिनीच्या इथून समजा नदी वाहत असेल आणि त्या नदीला पूर आला, तर ह्या भागामध्ये अगदीच काय वरती पाणी राहत नाही. त्याचं माती अशी असते की ज्याच्यामध्ये पाणी मुरतं, त्याच्यामुळे जरी फ्लड्स आले तरी ते ब्रेक म्हणून काम करतं, की तिथे पाण्याला ब्रेक लागतो. तिथे ज्यावेळेस जमीन अपोरस, नॉन पोरस म्हणजे अछिद्रवाली जमीन असेल, अगदी दगडवाली जमीन असेल, तिथे पाणी जमिनीत मुरत नाही. पण ही जी असते ही पोरस किंवा छिद्र असलेली माती किंवा छिद्र असलेली जमीन असते, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते आतमध्ये शोषलं जातं. म्हणून जरी पूर आले तरी ते जास्त डिवॅस्टेशन किंवा त्रास देत नाही आजूबाजूच्या एरियाला. म्हणून काय, फ्लड कंट्रोल साठी महत्वाचं आहे. ओके. अजून एक काय फायदा असतो, की या ट्रान्झिशनच्या ठिकाणी समजा उंच झाडं आली, समजा असं ट्रान्झिशन झोन आहे पूर्ण, आणि तिकडे उंचच्या उंच झाडं वाढली आणि तिथून एखादं चक्रीवादळ आलं पाण्यातून, मग त्या चक्रीवादळला ब्रेक करायचं काम हे ती झाडं करतात. या ट्रान्झिशन झोन मधली उंच झाडं चक्रीवादळाला ब्रेक करायचं, म्हणजे त्याला जमिनीपर्यंत येऊ देणार नाही, ते ब्रेक म्हणून करतात. मग हे एक त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, की
दे ऍक्ट ऍज काय बोलतात क्रेन ब्रेकर्स किंवा त्याला ब्रेकर्स असं म्हणतात. ब्रेक टू सायक्लोन्स. सायक्लोन्स म्हणजे चक्रीवादळ. मग त्या चक्रीवादळांना ब्रेक म्हणून काम करतात. त्यालाच बफर असं पण म्हणतात. बफरिंग झोन. हा जो झाडांचा जो पूर्ण पट्टा असतो त्याला बफर झोन असं पण म्हणतात. ओके, हे झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस. मला आता सांगा कोणतं कन्व्हेन्शन असं आहे की जे या वेटलँड्स साठी काम करतं. मी तुम्हाला लिहून दिलं आहे. कन्व्हेन्शन कुठला अग्रीमेंट बोलू शकतो आपण. कोणतं काल परवाच्या याच्यामध्ये लिहून गेलं असं डायग्राम मॅप्स नाही तुम्हाला सगळी लिस्ट लिहून दिली होती त्यांची वेटलँड्सची ना. नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व, वेटलँड्सची लिस्ट लिहून दिली होती. नाही, त्या अग्रीमेंटचं नाव काय, कोणतं कन्व्हेन्शन आहे ते, काय कोणत्या साइट्स बोलतात त्यांना? रामसार साइट्स. रामसार कन्व्हेन्शन म्हणजे ह्या वेटलँड्सच्या संवर्धनासाठी रामसार कन्व्हेन्शन केलं गेलं आहे. वेटलँड्सच्या संवर्धनासाठी रामसार करार. ओके, ग्लोबल लेवलला वेटलँड्सच्या संवर्धनासाठी रामसार करार केला गेलेला आहे. आणि भारतामध्ये एक आहे इंडियन नॅशनल कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स. ते मी लिहून देते हवं तर ओरली. आधी एवढं लिहून घ्या, वेटलँड्स काय असतं, खारफुटी किंवा दलदल असं म्हणतात त्याला. म्हणजे जमीन आणि पाण्याचा जो ट्रान्झिशन झोन असतो त्या ठिकाणी ते वेटलँड्स असतात. ओके, पाणी जे असतं ते खारट असतं, सलाईन वॉटर असतं, सॅलिनिटी रेजिस्टंट प्लांट्स असतात म्हणजे जे क्षारतेला ब्लॉक करतील किंवा रेजिस्ट करतील. मग ते दोन प्रकारचे झाडं असतात, हॅलोफाइट्स आणि हायड्रोफाइट्स. हॅलोफाइट्स म्हणजे क्षारतेच्या ठिकाणी वाढू शकणारे, हायड्रोफाइट्स म्हणजे अति जास्त पाण्यात टिकून राहणारे. कोणतं कल्टिवेशन केलं जातं? पॅडी कल्टिवेशन किंवा तांदळाचं कल्टिवेशन केलं जातं. डेप्थ असते 6 मीटर्स. मग ते वरती ऍडव्हान्टेजेस हे लिहून घ्या.
त्यानंतर टेरेस्ट्रियल इकोसिस्टम उद्या सांगेल. आपण पुढचा टॉपिक घेऊया, तो आहे पोल्युशन, पर्यावरणाशी संबंधित. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, पोल्युशन किंवा प्रदूषण. प्रदूषण मग आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूशी संबंधित ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन नेहमी न्यूज मध्ये असतं. ज्यावेळेस दिल्लीमध्ये धुवा येतो, प्रदूषण येतो, फॉग येतो, त्यावेळेस नेहमी न्यूज मध्ये असतं. थंडीच्या दिवसामध्ये पोल्युशन वाढलेलं दिसतं. मग त्याच्यामुळे एअर पोल्युशन जे आहे त्याच्यावर आपण जास्त फोकस करूया. ओके. पोल्युशन जे असतात ते दोन प्रकारचे असतात. एक असतं प्रायमरी. सॉरी फॉर मी एक्झिट करू दे. हा बोला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. जी एक्झाम आहे, मी एक्झाम द्यायला चाललो. विचारा काय प्रश्न आहे. नाही, माझी एक्झाम आहे मॅडम, एक्झाम द्यायला अच्छा, चाललो मी. एक्झाम आहे तुमची. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. ओके मॅडम, थँक्यू. ओके, येस. मग पोल्युशनचे दोन प्रकार असतात. एक असतं प्रायमरी पोल्युशन आणि एक असतं सेकंडरी. सेकंडरी पोल्युशन. प्रायमरी पोल्युशन किंवा प्रायमरी पोल्युटंट्स असं म्हणू शकतो. प्रायमरी पोल्युशन म्हणजे असं पोल्युशन की जे तुमचे नॅचरल सोर्सेस किंवा जे तुमचा सोर्स आहे तिथून निघणारं पोल्युशन. म्हणजे तुमचं कार्बन डायऑक्साईडचा सोर्स कोण आहे? आपण ह्युमन बिंग. नाही, माणूस कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो किंवा इतर प्राणी पक्षी जे कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणजे काय? तुमचे सोर्स कडून निघणारा पोल्युशन, पोल्युटंट्स किंवा जे पोल्युशन तुमच्या सोर्स कडून निघतं त्याला बोलतात प्रायमरी पोल्युशन. सोर्स कडून निघणारे पोल्युशन. फॉर एक्झाम्पल तुमचे कार्बन डायऑक्साईड असतो, कार्बन मोनॉक्साईड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड कशामुळे तयार होतो? अपूर्ण ज्वलन असेल, म्हणजे समजा तुम्ही सिगरेट वगैरे असतं है ना, अर्धवट जळलेल्या काही गोष्टी असतात, मग त्याच्यामुळे कार्बन मोनॉक्साईड अशा काही गोष्टी ज्या अर्धवट जळतात. सिगरेट पूर्ण जळत नाही, सिगरेट शेवटी काहीतरी उरतं आणि मग ते फेकून देता तुम्ही. मग ते जे उरतं आणि जे फेकून देतात त्याला बोलतात अपूर्ण ज्वलन. काही इंधन असतात, काही फ्युएल्स असतात की जे अपूर्ण जळतात, पूर्णपणे जळत नाही. मग त्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. त्याच्यानंतर असतो नायट्रोजन किंवा मिथेन.
मिथेन कशाचा बाय प्रोडक्ट आहे? बायोगॅसचा. बायोगॅस तुमचा सोर्स आहे आणि तिथून निघणारा म्हणजे मिथेन. किंवा हे जे राईस फील्ड्स असतात, पॅडी फील्ड्स किंवा राईस जिथून कल्टिव्हेशन होतं, त्या फील्ड्स मधून पण मिथेन गॅस बाहेर पडतो. ओके. सेकंडरी पोल्युटंट्स किंवा सेकंडरी पोल्युशन म्हणजे काय? प्रायमरी पोल्युशनवर परिणाम करून किंवा प्रायमरी पोल्युशनशी इंटरॅक्ट करून जे दुसरे पोल्युटंट्स तयार होतात किंवा त्याला बोलतात सेकंडरी पोल्युटंट्स, आणि त्याच्याने तयार होणारं पोल्युशन म्हणजे सेकंडरी पोल्युशन. प्रायमरी पोल्युटंट्स हे जे असतात यांच्याशी इंटरॅक्ट करून जे पोल्युटंट्स तयार होतात त्याला बोलतात सेकंडरी पोल्युटंट्स, आणि त्याच्याने जे पोल्युशन होतं त्याला बोलतात सेकंडरी पोल्युशन. पोल्युटंट म्हणजे घटक असतात की जे पोल्युशन करतात. पोल्युटंट म्हणजे घटक, पोल्युशन म्हणजे त्यांचं जे आउटपुट किंवा जे पर्यावरणाला होतं ते पोल्युशन. प्रायमरी पोल्युटंट्स शी इंटरॅक्ट करून तयार होणारे पोल्युटंट्स त्याला बोलतात सेकंडरी पोल्युटंट, आणि त्याच्यामुळे होणारे पोल्युशन त्याला बोलतात सेकंडरी पोल्युशन. मग कोणते असे घटक असतात किंवा कोणते पोल्युटंट्स असतात की जे यांच्याशी इंटरॅक्ट करून तयार होतात? फॉर एक्झाम्पल तुमचं प्लास्टिक, त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरो कार्बन. ओके. त्यानंतर इंधनातून निघणारा जो धूर असतो, मग तो इंधन तुमच्या ज्या इंधनामध्ये असतं केरोसिन, पेट्रोल एक्सेट्रा, त्याचा संबंध कार्बन डायऑक्साईडशी येतो, त्याचा संबंध हवेतला एखाद्या पोल्युटंटशी येतो, आणि मग तिसरा एखादा पोल्युटंट तयार होतो जो तुमचा जे पोल्युशन करतं बेसिकली. मग ते झालं सेकंडरी पोल्युशन. जे मेन सोर्स असतात त्याला बोलतात प्रायमरी, आणि त्या प्रायमरीशी इंटरॅक्ट करून थर्ड पार्टी घटक बनतो त्याला बोलतात सेकंडरी पोल्युटंट. ओके. त्याच्यापासून होणारं पोल्युशन म्हणजे सेकंडरी पोल्युशन. ओके. त्यानंतर अजून एक प्रकार पडतात पोल्युशनचे, ते असतात क्वालिटेटिव्ह पोल्युशन, आणि एक असतं क्वांटिटेटिव्ह पोल्युशन. क्वालिटेटिव्ह पोल्युशन आणि क्वांटिटेटिव्ह पोल्युशन. क्वांटिटेटिव्ह पोल्युशन म्हणजे असे काही घटक की ज्यांची निसर्गामध्ये ज्यांचं प्रमाण वाढलं तर त्रास होईल. फॉर एक्झाम्पल तुमचं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आता हल्ली वाढत चाललंय, म्हणून मग ते ओझोन डिप्लेशन वगैरे होतो. CFCचं प्रमाण वाढलं की ओझोन डिप्लेशन होतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तुमचं ऑक्सिजन, तुम्हाला घेण्यासाठी लागणारं ऑक्सिजन आहे त्याच्याशी कम्पेअर केलं जातं, मग ते आपल्याला कमी पडतं. ओके. मग क्वांटिटेटिव्ह पोल्युशन असे पोल्युशन असते की ज्याची क्वांटिटी किंवा ज्या घटकांची क्वांटिटी वाढली त्याच्यामुळे होणारं पोल्युशन, म्हणजेच तुमचं कार्बन डायऑक्साईड किंवा क्लोरोफ्लोरो कार्बन. ओके. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची क्वालिटी स्ट्रॉंग झाली की त्याच्याने पोल्युशन. फॉर एक्झाम्पल तुमचे शेतामध्ये टाकणारी खतं जे असतात त्याची क्वालिटी वाढवली म्हणजे जास्त जर तुम्ही त्या खतामध्ये युरिया जास्त टाकला किंवा त्याचं हायर लेवलचे की जास्त केमिकल असणारे तुम्ही खतं घेतली. जास्त केमिकल असणारे खतं का घेतात? तुम्हाला अजून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी. पण त्याचा फरक काय होणार की तिची जमीन जी आहे ती खराब होणार, नापीक होणार जमीन. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची जर तुम्ही क्वालिटी वाढवली आणि त्याच्यापासून होणारं पोल्युशन त्याला बोलतात क्वालिटेटिव्ह पोल्युशन. म्हणजेच काय? तुमचे खते किंवा फर्टिलायझर्स, कीटकनाशके म्हणजेच पेस्टिसाइड्स एक्सेट्रा, यांची क्वालिटी जर तुम्ही सुपिरियर केली, क्वालिटी सुपिरियर करणे म्हणजे जास्त केमिकल्स ऍड करणे इनडायरेक्टली, मग त्याच्याने जे पोल्युशन होतं त्याला बोलतात क्वालिटेटिव्ह पोल्युशन. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रमाण वाढलं, क्वांटिटी वाढली तर, मग CO2चं प्रमाण वाढलं तर आपल्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होईल. CFCचं प्रमाण वाढलं म्हणजेच ओझोन लेअर डिप्लिशन होतो असं.
ज्यावेळेस तुम्ही रात्रीच्या ठिकाणी जंगलामध्ये गेलात किंवा रात्रीच्या ठिकाणी शेताच्या ठिकाणी गेलात तर रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात, जर तुम्हाला माहिती असेल तर. दिवसा ऑक्सिजन सोडतात, रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतात. का? कारण रात्रीच्या वेळेस ते प्रकाश संश्लेषण क्रिया स्टॉप होते, फोटोसिंथेसिस होत नाही. मग ते इंटरनल फोटोसिंथेसिस होतं, मग त्यावेळेस ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. मग तुम्ही रात्रीच्या वेळेस जर शेतात वगैरे गेलात तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. का? कारण त्यावेळेस ते सगळे झाडं वगैरे जे असतात ते कार्बन डायऑक्साईड सोडतात. मग हे तुमचं क्वांटिटी वाढली तर होणारं पोल्युशन. ओके, हे 2 प्रकार लिहून घ्या, मग अजून एअर पोल्युशन एक्सप्लेन करेन. चालेल. त्यानंतर आपण काही घटक बघूया जे एअर पोल्युशन करतात, किंवा कोणते कोणते केमिकल्स आहेत किंवा कोणते कोणते गॅसेस आहेत की ज्याच्याने एअर पोल्युशन होतं, ते बघूया. एअर पोल्युशन किंवा हवेचे प्रदूषण करणारे घटक किंवा गॅसेस. एअर पोल्युशन करणारे घटक किंवा गॅसेस. मग कोणते कोणते गॅसेस आहेत जे एअर पोल्युशन करतात, कोणाला माहितीये का? कार्बन डायऑक्साईड. ओके, अजून ऑनलाईन स्टुडंट्स मला सांगा.
कोणते कोणते गॅसेस आहेत की जे एअर पोल्युशन हवेचं प्रदूषण करतात. नायट्रोजन ऑक्साईड असतं ते. नायट्रोजनचे ऑक्साइड्स मध्ये नायट्रोजन मोनॉक्साईड NO असतं किंवा NO2 नायट्रोजन डायऑक्साईड असतं एक्सेट्रा, म्हणजे नायट्रोजनचे ऑक्साइड्स सगळे. अजून काय असतं? हवा प्रदूषण. फ्रीज एसी मधून काय निघतं? फ्रीज एसी मधून आता लिहून दिलं मगाशी, क्लोरोफ्लोरोकार्बन. फ्रीज आणि एसी मधून CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन निघतं. त्याच्या व्यतिरिक्त काय असतं? एक असतं कार्बन मोनॉक्साईड, जे मगाशी सांगितलं अपूर्ण ज्वलनामुळे जे तयार होतं ते कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर एक असतं सल्फर डायऑक्साईड. येस, कार्बन मोनॉक्साईडने हा. त्यानंतर असतं सल्फर डायऑक्साईड SO2. आणि त्या व्यतिरिक्त इतर काही घटक असतात. फॉर एक्झाम्पल बेन्झिन, ऍस्बेस्टॉस, त्याच्यानंतर लीड, इथिलीन एक्सेट्रा. आणि अजून खूप सारे छोटे घटक आहेत. मर्क्युरी, पारा. मर्क्युरी जे असतं ते एअर पोल्युशन मध्ये नाही, मर्क्युरी युजली पाण्याचं पोल्युशन करतं, वॉटर पोल्युशन. कारण मर्क्युरी इंडस्ट्रीज मध्ये वापरलं जातं आणि इंडस्ट्रीज जे असतात ते त्यांचं जे काय बाय प्रोडक्ट आहे ते युजली समुद्रामध्ये सोडतात. मग ज्यावेळेस ते समुद्रामध्ये सोडतात मग ते पाण्याचं प्रदूषण करतात. मग मर्क्युरी जो आहे तो एअर पोल्युशन मध्ये पण येणार, पण फार कमी प्रमाणात तो एअर पोल्युशन करतो. जास्त प्रमाणात पाण्याचं प्रदूषण किंवा जमीन प्रदूषण, जमिनीतूनच ते पाणी जाणार असं या अर्थाने. ओके. त्या व्यतिरिक्त एक असतं ते म्हणजे PM, म्हणजे या गॅसेस व्यतिरिक्त काहीतरी असतं. PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर. पर्टिक्युलेट मॅटर. पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय? धुळीचे एकदम छोटे कण. फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळच्या वेळी कोवळा उन्हात गेलात आणि दरवाजा खोलला तर असं उजेड येताना दिसेल, त्याच्यामध्ये असं बारीक कण जाताना दिसतात. मग ते कण जे असतात एकदम बारीक त्याला बोलतात पर्टिक्युलेट मॅटर, जे तुमच्या हवेमध्ये असतात, धुळीसारखे असतात, पण तुम्ही सकाळी जर कोवळ्या उन्हामध्ये ते कण जास्त दिसून येतात, त्याला बोलतात पर्टिक्युलेट मॅटर. मग आपलं घर कितीही साफ असेल तरी ते बारीक कण असे दिसतातच. मग पर्टिक्युलेट मॅटर जे असतात ते शरीरासाठी खूप हार्मफुल किंवा खूप घातक असतात. मग ते आपल्या लंग्स ची जी सिस्टम आहे किंवा श्वास घेण्याची सिस्टम आहे त्याच्यासाठी घातक असतात किंवा त्याला इजा पोहोचवतात. ओके. मग पर्टिक्युलेट मॅटर जे असतात ते दोन असतात. एक आहे 2.5 मायक्रोमीटर आणि एक असतं 10 मायक्रोमीटर. म्हणजे इतके ते बारीक असतात. म्हणजे आपलं नॉर्मल सेंटीमीटर, मग MM, मग MM नंतर काय तर मिलीमीटर नंतर मायक्रो, मग नॅनो असं. मग ते मायक्रोमीटर म्हणजे एकदम छोटासा. मग ते 2.5 मायक्रोमीटर आणि 10 मायक्रोमीटर. 10 मायक्रोमीटर युजली डोळ्यांनी दिसतात, म्हणजे जे तुम्हाला त्यावेळेस दिसतात ना, सकाळी दरवाजा खोलल्यावर, खिडकी खोलल्यावर, सूर्यप्रकाशात दिसतात, ते 10 मायक्रोमीटर असतात. 2.5 मायक्रोमीटर डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते त्यांचं एक्झिस्टन्स असतं. मग ते तुम्हाला जास्त घातक असतात 2.5 मायक्रोमीटर, कारण ते न दिसता तुमच्या शरीरामध्ये कधीही एंटर करतात. ओके. मग 10 जे असतं ते घातक असतं आणि 2.5 जास्त घातक असतात. मग ती तुमची लंग्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टम ला इजा पोहोचवते. ओके, किंवा धोका असतो. ओके. त्यानंतर आहे एक असतं फ्लाय ऍश. फ्लाय ऍश म्हणजेच काय? सोप्या भाषेत राख. फ्लाय ऍश किंवा राख सर्वात जास्त
थर्मल पॉवर प्लांट्स मधून बाहेर पडते. थर्मल पॉवर प्लांट्स तुम्हाला सांगितलं की जास्त डेव्हलप्ड आहेत भारतामध्ये. कोळशावर जे असतात औष्णिक विद्युत प्रकल्प बेसिकली, मग ते जास्त डेव्हलप आहेत. ते प्लांट्स खूप सारे आहेत भारतामध्ये आणि त्याच्यामुळे खूप सारी फ्लाय ऍश किंवा राख जी असते हलकी, ती वरती हवेमध्ये सोडली जाते. मग फ्लाय ऍश कशामुळे येते? थर्मल पॉवर प्लांट्स. तुम्ही गावच्या ठिकाणी चूल वगैरे असतात किंवा लाकडं वगैरे जाळली जातात, म्हणजे बेसिकली ज्वलन. त्यानंतर सगळ्यात जास्त फ्लाय ऍशचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला थंडीच्या दिवसात दिल्लीमध्ये त्याचं अगदी जास्त पोल्युशन आलेलं दिसतं, व्हाईट पूर्ण. ते काय येतं की पंजाब हरियाणाचा जो बेल्ट आहे तिथे, तुम्हाला सांगितलंय का मी? हा, पंजाब हरियाणाचा जो बेल्ट आहे ना, तिथे काय करतात की समजा मक्याचं उत्पादन केलंय किंवा गव्हाचं उत्पादन केलंय, तर गव्हाचा आपण गव्हाचा जो वरचा भाग असतो तो काढतो आणि खालचा हा जो मुळाचा भाग असतो आणि त्याची थोडीशी दांडी हा जमिनीमध्ये तसाच ठेवतात. फक्त वरचा जो भाग आहे त्याची कटाई केली जाते, त्याच्यानंतर काढलं जातं. हा भाग जमिनीमध्ये तसाच ठेवतात. मग पंजाब हरियाणाचे लोक काय करतात की हे मॅन्युअली काढायला गेलं तर खूप त्रास होतो त्यांना, किंवा असं मॅन पॉवर पण जास्त लागते, टाइम पण जास्त जातो. मग ते टाइम किंवा मग ते 1-1.5 महिना जवळपास हे काढायला एक काढायला लागणार. मग त्याच्यापेक्षा ते लोक काय करतात की ते इथेच जाळून टाकतात. मग जाळल्यावर काय होतं की तो सगळा धूर जो असतो तो वरती जातो, हलकी राख असते ना, धूर वरती जातो. आणि ज्या वेळेस थंडी असते, थंडीच्या वेळेस हवा डेन्सर असते, हवेची डेन्सिटी जास्त असते, मॉइश्चर जे असतात ते जास्त असतं. त्याच्यामुळे काय होतं की हा जो हे जो जळलेला धूर जो आहे तो खालच्या वातावरणामध्ये राहतो, म्हणजे तुमच्या ट्रॉपोस्फिअर, जमिनीला लागून असतं ट्रॉपोस्फिअर, मग स्ट्रॅटोस्फिअर. मग तपांबरामध्ये ट्रॉपोस्फिअर मध्ये हा सगळा धूर साचला जातो. आणि ज्या वेळेस वारे पंजाबकडून दिल्लीकडे येतात त्यावेळेस ते सगळा धूर त्यांच्या बरोबर घेऊन येतात. आणि असं मग ते दिल्लीमध्ये खूप सारं पोल्युशन होतं थंडीच्या दिवसात. तुम्ही आता ते अनुभवाल, 1-2 महिने झाले की तुम्हाला न्यूज मध्ये दिसतील. मग त्या गाड्या एकमेकांना ठोकतात, ऍक्सिडेंट्स होतात रस्त्याने. मग तो सगळा धूर जो असतो व्हाईट स्मॉग ज्याला बोलतात, तो सगळा नॉर्मल रस्त्यांवर आलेला दिसतो. मग हे आहे तिकडचं ज्वलन, ज्याला बोलतात शेतीतले. ओके, इथून निघते तुमची फ्लाय ऍश. काही छोट्या फॅक्टरीज असतात, मग त्या फॅक्टरीच्या वरून तुम्हाला काळा धूर गेलेला दिसतो. फॅक्टरीज एक्सेट्रा. मग आता करंट अफेअर्स मध्ये थोडं एक न्यूज मध्ये होतं की गव्हर्नमेंटने सांगितलंय, एकतर हे जे पंजाब हरियाणाचे लोक आहेत ना त्यांनी ब्राईब द्यायला इनडायरेक्टली सुरुवात केली की तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाळू नका, मॅन्युअली ते सगळं घाण काढा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. मग ते 1 एकर मागे एवढे पैसे, 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये द्यायला सुरुवात केली. म्हणजे कारण पोल्युशन कंट्रोल करणं जास्त महत्वाचं आहे, त्यावेळेस पैसे बघायला लागत नाही. मग त्यावेळेस ती स्कीम पंजाब सरकारने सुरू केली होती की तुम्ही मॅन्युअली जे शेतकरी काढतील, हे घाण काढतील, त्यांना पैसे दिले जातील या अर्थाने. ओके, एक अजून स्कीम सुरू केली होती की फ्लाय ऍशचा वापर डे टू डे लाईफ म्हणजे सिमेंट बनवण्यासाठी किंवा रस्ते बनवण्यासाठी फ्लाय ऍशचा वापर करा, रस्ते बांधणी. मग गव्हर्नमेंटच्या ज्या पण योजना आहेत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रस्ते निर्माण योजना, मग त्याच्यामध्ये या फ्लाय ऍशचा वापर करा रस्ते बांधणीसाठी, किंवा सिमेंट बनवताना फ्लाय ऍशचा वापर करा, असे त्याचे न्यूज मध्ये होतं रिसेंटली. ओके, मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या एअर पोल्युशन करतात. हे काही गॅसेस, त्यानंतर हे काही छोटे घटक, पीएम आणि फ्लाय ऍश नेहमी न्यूज मध्ये असतं. ओके, मग हे लिहून घ्या तुम्ही. त्या व्यतिरिक्त एक छोटस काहीतरी सांगते मी तुम्हाला. एक असतं एअर क्वालिटी इंडेक्स. कोणाला माहिती आहे का काय आहे? काय आहे? हा,
तुम्ही जर हायवेज वर वगैरे गेलात, इथे पनवेलच्या पुढे पुण्याला जाताना वगैरे हायवेला वगैरे गेलात, तर एक्सप्रेस हायवेला तर मग असा बोर्ड दिसतो, मग ते लाल LED लाईट्सने मग त्यांचं प्रत्येक हे कार्बन डायऑक्साईड किंवा छोटे जे घटक असतात ना, त्याचं त्या हवेमधलं प्रमाण किती आहे. मग ते इंडेक्स आता गव्हर्नमेंटने लावलेत हायवेज वर वगैरे, ते तुमच्या एअर क्वालिटी इंडेक्स, हवेची क्वालिटी कशी आहे, मग त्याच्यामध्ये या घटकांचं प्रमाण किती आहे ते दाखवणारा एक इंडेक्स आहे बेसिकली. मग ते आहे एअर क्वालिटी इंडेक्स. डिजिटल फॉर्म मध्ये दाखवलं जातं हायवेज वर वगैरे किंवा मोठ्या एअर प्युरिफायर, ते गोल मशीन ना, ते ठाणे स्टेशनला लावलं होतं एकदा. हो, मग ते एअर क्वालिटी इंडेक्स बेसिकली ते पोल्युशनशी संबंधित आहे. पोल्युशनचे आकडे त्या इंडिकेटरवर दिसतात, असं लिहा. ते गव्हर्नमेंटचं जे स्वच्छ भारत मिशन आहे ना, त्याच्या अंडर मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स लावले गेले. एअर क्वालिटी इंडेक्सच्या इथे लिहा हवं तर, हवेतील प्रदूषण दाखवणारे इंडिकेटर असं लिहा. तुम्ही जर त्याचं गुगल सर्च वगैरे केलं तर तुम्हाला कळेल ते कसे दिसतात. आपलं जॉग्रफीचा पोर्शन ऑलमोस्ट संपायला आलेला आहे. आय गेस उद्याचा परवाचा लेक्चर जो आहे तो तुम्हाला क्लासेस वाले सांगतील, शेड्यूल थोडासा एक्सटेंड केला जाईल. कदाचित शनिवारी 4 तास वगैरे लेक्चर असेल. मग तिथे उरलेला सगळा छोटा पार्ट जो आहे तो कव्हर केला जाईल आणि उद्याच्या लेक्चर मध्ये. उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुमचं टेरेस्ट्रियल इकोसिस्टम जे आहे ते घेईन, त्याचे काही प्रकार, कारण ते जॉग्रफी मध्ये पण आहे आणि या एन्व्हायरमेंट मध्ये पण येतं. आणि परवाच्या लेक्चर मध्ये उरलेले काही छोटे टॉपिक्स आहेत, काही ट्रिक्स वगैरे असतील त्या मी तुम्हाला सांगेन. आणि स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करा तुम्ही, कारण जॉग्रफी बेसिक्स तुमचं सगळं कव्हर झालेलं आहे. स्टेट बोर्ड मध्ये पण रिपीटेडच आहे सगळं, आणि मी सांगताना तुम्हाला स्टेट बोर्ड मधूनच सांगितलंय बऱ्यापैकी, त्याच्यामुळे ते वाचायला सुरुवात करा.
ओके, सो काही क्वेश्चन आहे का ऑनलाईन स्टुडंट्सला? ओके, ठीक आहे. मग आपण इथे लेक्चर थांबवूया आपलं. लिहून द्या, ज्यांना लिहायचंय त्यांनी.